जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आम्ही मराठी चित्रपट पाहायला जात आहे। जो धर्मवीर दिघे साहेबांचा जो नवीन चित्रपट आला ना पार्ट 2, तो आम्ही आता पाहायला जात आहे। त्यात तुम्हाला आम्ही सर्व पूर्ण दाखवले जाणार आणि त्यात आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यात आमचे धर्मवीर दिघे साहेब त्यांच्यावर आधारित केले गेले दोघांवर। तर आम्ही पूर्ण तुम्हाला दाखवू त्यात का जस्ट आता आम्ही इकडे एंट्री केली गेली आहे। आपल्या संघटनेचा माज आहे हा भगवा रंग। जो जगला जो घडला मने हिंदुत्वाची कास धरून। काय हिंदुत्व? अरे 18 बगर जाती जमातींनी एकमेकांना करकचून मारलेल्या मिठीत हिंदुत्व आहे। जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा। अंगावर काटा फुटला माझा। सर्वात खतरनाक इंटरव्हल झाले पूर्ण फाडू। साहेबांनी काय म्हटले, वीर सावरकर होने के लिए देशभक्त होना जरूरी है, किसी घर का कुत्ता नहीं। जो हिंदुत्व की बात करेगा वो देश पे राज करेगा। वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेलाय। तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार। दोन्ही माझ्या सोबत आहे। अखेर पिक्चर समाप्त झाला। गणेश विशाल कसा वाटलं पिक्चर बघून? जे मी एकच म्हणून तुम्हाला बघा, दिघे साहेबांचा जो पुढे विचार घेऊन जाणार ते म्हणजे आपले लाडके शिंदे साहेब। त्यांनी जो विचार हिंदुत्वाचा जो घेऊन चालत आहे आजपर्यंत सर्वात मोठं काम करत आहे। आज जर आमचे दिघे साहेब असले असते, जे आमच्या आई बहिणीवर जो अत्याचार होतोय तो आज झाला नसता, आम्हाला बघायची वेळ पण नसली। दिघे साहेबांच्या एका होतं ना, एका सईवर कुणाचं घर उद्ध्वस्त होऊ शकतं तर कुणाचं घर उभंही राहू शकतं। आमचे असे दिघे साहेब होते ते। आज ते असायला पाहिजे होते जेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता, तेव्हा आम्ही 1-2 वर्षाचे काहीतरी होते, ते आम्हाला बघायला भेटले पण आहे। जर आज आम्हाला ते असायला पाहिजे, या राज्यात आम्हाला गरज होती दिघे साहेबांची। यतो धर्म ततो जया, अर्थात जहा धर्म है वा विजय स्वयं है। हे साहेबांनी आपल्या शिंदे साहेबांना सांगितले, महाभारताचा श्लोक आहे जे श्रीकृष्णाने अर्जुनला सांगितले होते महाभारताच्या युद्धामध्ये। जय श्रीराम। तर आम्ही इकडे व्हिडिओ हा समाप्त करत आहे। भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।